जिल्हा समाज कल्याण, आरोग्य आणि शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी विशेष मोहीम शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तहसीलदार एफ.आर. शेख, महिला व बाल विकास प्रकल्पाधिकारी रेश्मा पठाण, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी शीतल भोपलकर, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार संजीव मुंडे, कौरव माने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते। आपल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या सर्व तपासणीच्या निमित्तानं या ठिकाणी एक भव्य असं शिबिर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केलेलं आहे। आज ते आपल्या बार्शी तालुक्यामध्ये या ठिकाणी होत असताना संपूर्ण आपल्या तालुक्यातील जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत ज्या चाचण्यांची तपासणी ती तपासणी पूर्णपणे या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामध्ये आपल्या मेडिकल कॉलेजचे आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर यांची व्यवस्था या ठिकाणी केली आहे आणि या सर्व गोष्टीवरती नियंत्रण म्हणून तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब, BDO साहेब, त्याचबरोबर डॉक्टर वायचर साहेब, डॉक्टर आमच्या गोपालकरताई, नांगरताई, पठाणताई, उपस्थित आमचे डॉक्टर माळी साहेब, आमचे पटेल साहेब, सर्व डॉक्टरांची यंत्रणा मुंडे साहेब, ही सगळीच शासकीय यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा कॅम्प शिबिर घेत असताना माझ्या दिव्यांग बांधवांच्या बाबतीमध्ये सातत्यानं एक तक्रारी समोर येत होते शासनासमोर की सातत्यानं सिव्हिल हॉस्पिटलला जायचं, तपासणी करायची आणि त्याचं प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांना विलंब व्हायचा किंवा सातत्यानं अडचणी येत असायच्या आणि या सर्व गोष्टीवरती मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये हे शिबिर आयोजित करत असताना जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आज आणि उद्या जवळपास 15,000हून दिव्यांग बंधू भगिनीची तपासणी या ठिकाणी होणार आहे। आणि विशेष म्हणजे परत त्यांनी तपासणी केल्यानंतर हॉस्पिटलला किंवा मेडिकल कॉलेजवरती हेलपाटे मारण्याची कुठली आवश्यकता नाही। 3 महिन्याच्या आत सगळ्यांच्या घरी या ठिकाणी त्यांचं जे काही दिव्यांग भगिनी त्यांचं प्रमाण किती आहे, मग 20%, 30%, 40%, 50%, 70%, 90%, जे काही त्यांच्या दुर्दैवानं त्यांच्यावरती ही वेळ आलेली हे प्रमाणपत्र या ठिकाणी आपापल्या त्यांच्या राहत्या घरी पत्त्यावरती, आधार कार्डवर जो पत्ता त्या पत्त्यावरती त्या ठिकाणी पोच केला जाणार आहे। या ठिकाणी या सर्व गोष्टीचा लाभ आज आणि उद्या दिव्यांग बंधू भगिनींचे जे पण काही पालक असतील किंवा कोणी त्यांचे हितचिंतक असतील त्यांनी घ्यावा। आजही हा कॅम्प राहणार आहे, उद्याही राहणार आहे।